48 दिवसापासून कुठल्याही प्रकारच्या येणाऱ्या संकटांना सामोरं जाऊन जे बांधव आपल्या हक्काच्या पगारासाठी वेतनासाठी तन मन धन चित्त एकाग्र करून जे आझाद मैदानात टिकून आहेत, सर्वप्रथम त्यांच्यासाठी एकदा मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. कोणतीही लढाई लढायची असेल, लढणारा सेनापती भक्कम असला तरी पाठीमागे सैन्य असणं महत्वाचं आहे. सैन्याच्या जीवावर सेनापतीची लढाई यशस्वी होत असते आणि यासाठी शिक्षक समन्वय संघाचे समन्वय, त्यामध्ये कौतुक करावं तेवढं कमी आहे राहुल कांबळे सर आपलं, की आपण एकही दिवसाचा खंड न पाडता आझाद मैदान मुंबई येथील जे आपलं शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आहे ते जवळपास अर्धशतकाकडे गेलेलं आहे. खरं तर हे अर्धशतक 2 रनांनी हुकावं हीच आता आपली इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझे जिवलग मित्र श्री के.पी. पाटील सर, यानंतर सिंग ठाकूर सर, सुशील रंगारी सर, काकड सर, संगपाल सोनवणे सर, दत्ता चव्हाण सर, ज्ञानेश भाई यासह आपले भाऊसाहेब खिचडे, बरेच जण, या सगळ्यांनी या आंदोलनाला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या माणसाची जिथं जिथं योग्यतेनुसार कामाच्या जबाबदाऱ्या आहे त्या पद्धतीने नियोजन केलं आणि संयमाने कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य जेणेकरून कोणाच्या भाकरीच्या प्रश्नाला अडथळा होईल असं कुठलंही स्टेटमेंट न करता मायबाप शासनाकडे सनदशीर मार्गाने हा लढा सुरू ठेवला. खरं तर हा लढा शिक्षक समन्वय संघाचा शासन दरबारी पोहोचवण्यासाठी जेवढेच पोटतिडकीने शिक्षक समन्वय या ठिकाणी वेळ देऊन उपाशी पोटी मंत्रालय स्तराचा पाठपुरावा असेल, दिवसभर इथं उपाशी पोटी मिळणाऱ्या भाकरीवर दिवसभर शिक्षकांना सांभाळायचं काम असेल, प्रत्येक मावळ्याने अतिशय छान पद्धतीने केलं. मी या ठिकाणी यासाठी बोलायला उभा आहे. पाठीमागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय व्हावा यासाठी शिक्षक समन्वय संघ आतापर्यंत समन्वय संघाचा जेवढेही आंदोलन आझाद मैदानावर झाले असतील त्या सगळ्या आंदोलनांची मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेतील शिक्षकांना आझाद मैदानात आणून या ठिकाणी करून दाखवली. खरं तर या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्या शिक्षक बांधवांचं कौतुक केलं पाहिजे. बांधवांना हे एकजूट आपली जर अशीच उद्याच्याला असली, त्यासाठी आज मुद्दा म्हणून आपण लवकर यासाठी सोडतोय की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील ज्या शाळा असतील, आपल्या जिल्ह्यातील शाळा असतील, त्या प्रत्येक शाळेशी आपला या ठिकाणी संपर्क होणं गरजेचं आहे. आता जे काही YouTube लाईव्ह मधून बघत असतील, इथं बसल्यापेक्षा जे घरी आहेत त्या बांधवांना माझी विनंती आहे, समन्वय संघाचे हात बळकट करण्यासाठी आपण आझाद मैदानात आज जे मिळेल त्या साधनाने कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी यायचं आहे. जर आपण आलात तर विजयाचा गुलाल उद्याच आपल्या कपाळाला लावू आणि त्यासाठी आपल्याला संख्येची गरज आहे मित्रांनो. संख्या जर आपल्या पाठीशी असेल, खात्रीने सांगतो उद्या माननीय शिक्षण मंत्री आपल्या विषयासाठी जीव की प्राण ताकद लावतील, परंतु आपल्या शिक्षण मंत्र्याचे हात बळकट करायचे असतील तर आझाद मैदानात आपला आवाज मोठा असेल आणि आपला आवाज मोठा असेल तर तो आवाज त्या ठिकाणी मंत्रालयापर्यंत जाणार आहे. मागच्या कॅबिनेट मध्ये ज्यावेळेस विषय चर्चेला आला परंतु निर्णय झाला नाही, त्यावेळेस या आंदोलनाला दिशा देण्यासाठी ज्या ज्या वेळेस संकट आले त्यावेळेस संकटमोचक म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिले जे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब, मी त्यांना प्रत्यक्ष आपल्या पक्षातील शिवसेनेचे जे मुलुक मैदान तोप आहे गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे त्यांनी
स्पष्टपणे म्हटलं, साहेब आपल्याला सगळ्या ठिकाणी राजकारण करायची संधी आहे, परंतु मास्तराच्या प्रश्नात जर राजकारण व्हायचं असेल तर ती शिवसेना खपवून घेणार नाही. आणि या प्रश्नात काही लोक श्रेयाचं राजकारण घालून विनाकारण शिक्षकांना उन्हामध्ये तपून ठेवायचं काम करत आहे. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेसोबत यावं लागेल. हे माझ्या समोर घडलेली घटना आहे. याच्यानंतर शंभूराजे देसाई साहेब यांची ज्यावेळेस भेट घातली त्यावेळेस ते सांगण्यात आलं, शिक्षकाच्या प्रश्नात राजकारण सुरू झालंय आणि हे राजकारण जर थांबवायचं असेल तर शिवसेनेने शिक्षकांची बाजू उचलून ठेवली पाहिजे. आणि त्या अर्थाने आपण बघतोय की हा प्रश्न जेवढा शिक्षकांचा आहे तेवढाच आता हा प्रश्न माननीय शिक्षण मंत्र्यांनी पूर्ण ताकदीने मित्रांनो मनावर घेतलेला आहे. काही झालं, कुठल्याही परिस्थितीत झालं तर आपल्याला शिक्षकांना न्याय द्यायचा आहे. परवा रात्री 7 वाजता, मी नाव घेणार नाही परंतु बऱ्याच जणांना माहिती आहे, एक वित्त विभागाचा अधिकारी ज्यावेळेस सांगतो की शिक्षकांचा पगारावर खर्च होणारा जो बोजा आहे तो 4,500 कोटीचा आहे आणि एवढा बोजा राज्याला परवडणारा नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी अडचणी येत आहेत. त्यावेळेस माझं मंगेश दादा चव्हाण यांच्याशी ज्यावेळेस बोलणं झालं, साहेब हे जरी खरी असलं, मागच्या आंदोलनाचे तुम्ही साक्षीदार आहात. ज्यावेळेस तुम्ही स्वतः आझाद मैदानात आलात आणि शिष्टमंडळ या ठिकाणी घेऊन गेलात, प्रत्यक्षात आपल्याला 1160 कोटीच लागले, तर आता कुठं 4,500 कोटी एका दमात द्यायचे.